मानसी यार, आय मिस यू सो मच. मला कंटाळा येतो इथे. इथे गॅरीच्या डिवोर्सचं सगळं टेन्शन चालू आहे आणि पैसे पण नाही येत माहितीये. कार विकायला लागली आम्हाला, सगळे पैसे गेले त्याच्यामध्ये. फोन. हॅलो हॅलो. अरे यार, फोन कट का झाला? कट झालं? कट झाला का केलं? आय डोंट नो. आणि ती माझी फ्रेंड आहे, ती का कट करेल फोन माझा? बरोबर आहे, पण काय असतं ना, आपण पुअर झालो ना की सगळे सोडून जातात आपले. मनी प्रॉब्लेम इज व्हेरी बिग प्रॉब्लेम. अवघड असतं रे. मेक सेन्स. हा, आणि ऍक्च्युली इशी नाही बोलणार माझ्याशी पैसे नसतील तर. अरे यार, आम्ही किती हॅपी होतो इथे यायच्या आधी. सगळं किती छान होतं, पण त्या गुड फॉर नथिंगला हॅपीनेस बघवत नाही. माझा वाट लावून ठेवते सगळं. तू काय पिसपिस करतेस? लय वाईट झालं, पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे. वन टच आयडिया. काय सोल्युशन आहे तुझ्याकडे? सँडविच? सँडविच नाही. कसं असतं, मनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ना मनीच लागते. हो, वाव यार, मला माहितीच नव्हतं हे. पण मनी आणणार कुठून? मी देणार. तू? ए शनया, मला काय साधी सुधी समजू नकोस. माझा बाबू आहे ना, बाबू लोन देतो लोकांना. तुझा बाप लोन देतो लोकांना? हो. किती पाहिजे बोला? 20-25,000. एवढ्याच मी शॉपिंग करते फक्त. एवढ्याने काही होणार नाहीये. आम्हाला 2 CR तरी लागणार आहेत. काय? किती? अगं 2 करोड गो. अगं बाई, म्हणजे 2 वर किती शून्य असतात? तुझ्या डोक्यात आहेत ना तितके. परत जा सॉस घेऊन ये. सँडविच असं कोणी खातं का? जा बरं. दरोडा टाका एखादा. काय? काम कमी, बडबड जास्त. अरे यार, त्या गुड फॉर नथिंग डिवोर्स मध्ये जर का खूप पैसे मागितले अॅल्युमिनी म्हणून, तर आम्ही आणखीन पुअर होऊ. याचा काय मेसेज आलाय? ऍडव्होकेटच्या मीटिंग नंतर भेटा. ओके फाईन. यार, कॅरीच्या आईला फोन करायचा आहे. माझं कागद कुठे? अहो, काळजी कसली करताय? पुढची तारीख घ्यायची ना. मग घेऊ ना पुढची तारीख. ती तारीख सुद्धा अडचणीची असेल तर त्याच्या पुढची तारीख सुद्धा घेऊ. अहो, वकिलाचं खरं कसं असतं, तारखांवर तारखा मिळवत राहण्याचं. आणि हे बघा, तुम्ही तारखांची काळजी करू नका, स्वतःच्या तब्येतीची काळजी करा. हा, सर सलामत तो पगडी पचास. काय? हो, करा ना, कधीही फोन करा. ओके. अच्छा, हॅव अ नाईस डे. बाय. मिस्टर सुभेदार, तुम्ही याला उशीर केला. आता माझ्यापाशी फक्त 10 मिनिटं आहेत. नाही सर, एक्स्ट्रीमली सॉरी. आली वाटतं नोटीस. हो सर, काय वाटेल ते आरोप केले त्यामध्ये. त्यांनी तुमच्यावर वाटेल तसे आरोप केलेत असं तुमचं मत आहे, आणि म्हणूनच बहुधा तुम्ही चिडलेले दिसताय. अहो सर, काय वाटेल ती बोलतेय ती बाई. याला काही अर्थच नाही. बघा ना काय आरोप केलेत. तुमचं एका मुलीबरोबर प्रेम प्रकरण चालू आहे असा तुमच्यावर आरोप आहे. खोटं आहे का हे? पुढे असाही आरोप केलेला आहे की तुम्ही तुमच्या बायकोची, तुमच्या मुलाची कुठच्याही प्रकारची भावनिक आर्थिक जबाबदारी घेत नाही. हात झटकून मोकळे होत आहे. अहो सर, आता तीच एवढी मोठी झाली की मी कसला आधार आणि कसल्या जबाबदाऱ्या सांभाळणार आहे. पुढं असंही म्हणलेलं आहे की तुम्ही सतत त्यांचा अपमान करतात, घरी, दारी, ऑफिसमध्ये. खोटं आहे? सर हे बघा, ती पण माझा अपमान म्हणजे करायची. तर तुमचा काय सत्कार करायला हवा का? हा, अहो नशीब समजा त्यांनी पोलीसमध्ये तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली नाहीये किंवा 496 या कलमाचा वापर केलेला नाहीये. घाबरू नका. त्यांनी 10 आरोप केले, आपण 17 आरोप करू. 17? खोटे आरोप करायचे ते कितीही करता येतात. या नोटिशीला आम्ही उत्तर पाठवतो, उद्या त्यांच्या हातात मिळेल. मग काय होईल माहितीये का, त्यांनी तुमच्यावर केलेले आरोप कसे खोटे आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर केलेले आरोप कसे खरे आहेत हे सिद्ध करण्यामध्ये पुष्कळ काळ निघून जाईल. केसचा निकालच लागणार नाही. तुम्हाला एक कायदा बाजूला ठेवून सल्ला देतो. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा आधार घ्या, त्यांची मदत घ्या. ही केस परस्परामध्ये मिटवा. कायद्याच्या नादाला लागू नका.
कोण आहे? हॅलो आंटी, प्लीज माझं ऐकून घ्या ना. कोण बोलत आहे? अहो असं नका ना माझ्याशी स्टेप डॉटर सारखं वागू. माझा आवाज पण नाही ओळखला का तुम्ही? मी शनाया बोलते आंटी. होय, अरे तू काऊन मला बरं त्रास देतेस फोन करून करून करून? का पाहिजे तुला? का त्रास देतेस तू? ऐका ना, ओरडू नका ना. मी फक्त गॅरीसाठी फोन करते हो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला माझ्यावर चिडायचं तर चिडा, पण तो मुलगा आहे तुमचा, तुम्ही त्याच्यावर का चिडताय? आणि तो माहितीये का, तो मला म्हणाला की त्याचं माझ्यापेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम आहे खरंच. आणि तो ना तडफडतोय तुमच्याशी बोलायला. म्हणजे खरं तर फक्त डिवोर्स. का बोलायचंय त्याला घटस्फोटाबद्दल? घटस्फोट घेतल्यानंतर मला कसं वाटतंय, कसं आनंदित झालोय मी, कसं काय सगळं मला मोकळं मुलाखत घेऊ त्याची मी. नाही 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 नाही, ते काहीच नाही, ते विसरून जाते, सगळं रॉंग आहे त्याचं काही नाही. पण तो माहितीये का, तो रडतो तुमच्याशी बोलायला मिळत नाही म्हणून. आणि मला सांगत असतो सतत की माझ्या आईवर खूप जास्त प्रेम आहे, ती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तीच नाही बोलली माझ्याशी तर मला काहीच नको आहे, म्हणून तो खूप खूप रडत असतो. तुम्ही प्लीज प्लीज भेटा ना त्याला, प्लीज प्लीज. ये पाय, मला जरा विचार करू दे बरं. फोन ठेव. हा करा, विचार करा तुम्ही. का करू बरं? का चाललंय काही कळत नाही. सगळेजण हे लग्न तोडायचाच प्रयत्न करून राहिले, कुणीच हे लग्न टिकवायचा प्रयत्न नाही करत आहे. चला आनंद भाऊजी, 6 वाजून गेले, निघायला हवं आपल्याला लवकर. हो हो, चला पटकन निघूया. आणि काय आज विशेष? तुम्हाला आज खूप घाई दिसते. असं काय करून राहिलात तुम्ही? आपल्याला जायचंय ना टाउनला. अरे हो, बरोबर आहे, लवकर निघायला पाहिजे, नाही तर ट्रॅफिक लागणार. आणि ट्रॅफिक लागलं आणि टाउन मध्ये पोहोचेपर्यंत आपल्याला जवळपास डिनर नाही, डेझर्ट करून परत यावं लागेल. तेच तर, म्हणूनच सगळेजण एकत्र निघूया. हो चालेल, बेस्ट. एक मिनिट. हॅलो आई, बोला. हा राधिका, अगं मला ना जर तुझ्यासोबत बोलायचंय महत्वाचं. काऊन, काय झालं? काही नाही, तू जरा मला आपल्या घराच्या शेजारच्या देवळात भेटशील का? आई, आपण घरी बोलूया की देवळात? काऊन? नाही म्हणजे काही अर्जंट आहे का? कारण काय, आम्ही जरा बाहेर जाऊन राहिलो ना, म्हणून विचारलं. अर्जंट आहे ना. काय बरं, घरामध्ये मी आईच्या समोर तुझ्यासोबत बोलू शकत नाही, ते म्हणून भेटशील? बर येते मी. बर ये, मी निघते बरं आताच. आनंद भाऊजी, आपण आजचा प्लॅन कॅन्सल करूया का? काय झालं बहीण? नाही, आईंचा फोन होता, त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचंय माझ्याशी. हा ठीक आहे ना, म्हणजे नो वरीज, तुम्ही जाऊन त्यांना आधी भेटा, आपण नंतर जाऊ. मला काही समजून नाही राहिलं, काय झालं असेल नेमकं? वहिनी, मला वाटतं आईना खूप दिवसांपासून गुरुमुळे डिस्टर्ब्ड आहे. त्याच बाबतीत त्यांना काहीतरी बोलायचं असेल. खरंच ना, आपण नंतर कधीतरी जाऊ, आता या परिस्थितीत आपण नकोच जाऊया. तुम्ही जाऊन त्यांना भेटा आधी. चालेल. चल. असं काय बोलायचं असेल आईंना? काय झालं बोलणं? हो झालं, मी सगळं सांगितलं ऍडव्होकेट देसाईंना. पण मला इतका राग आलाय ना राधिकाचा, यार असं कसं वागू? ठीक आहे यार, निघेल सोल्युशन. तू डायरेक्टली जाऊन भेट ना त्यांना. नाही, देसाई म्हणतात की तुम्ही शक्यतो आउट ऑफ कोर्टच सेटलमेंट करा, म्हणजे कॉम्प्रोमाइज करा. तर आता राधिकाशी काय बोलायचं यार जाऊ? तुला तर माहिती आहे ना कशी. हॅलो, मी बोलत आहे आई. मला जर तुझ्यासोबत बोलायचंय, आपल्या घराच्या बाजूच्या देवळात ये बरं आता. आई आत्ता कशाला? महत्वाचं बोलायचंय. मग आई एक काम करू ना, मी तुला पिकअप करतो, आपण माझ्या घरी जाऊन बोलूया निवांत. नाही काही नको, तू ये देवळात, माझ्याशी बोलायचंय. लवकर निघ. काय झालं? आईला काहीतरी बोलायचंय माझ्याशी, तिने गणपती मंदिरात बोलवलंय मला.
चला फायनली तुझ्याशी तरी बोलायला तयार झाला त्या. ती माझी ऍक्टिंग किती भारी आहे. हो हो चल मी एक काम करतो, आईला भेटून येतो, म्हणजे काहीतरी मदत होईल आईची. मी पण येते ना. नाही नाही, तू नको येऊस, तुला बघून ती परत चिडचिड करेल, काही बोलणार नाही. त्यापेक्षा मी जातो आणि एकदा तिच्या समोर. पण मी समोर नाही येणार, मी दुरूनच बघते. प्रॉमिस, प्लीज प्लीज. दुरून काय बघतोय, मी जाऊन येतो. तू एक काम कर ना, तू घरी जा कॅबने, मी पटकन तुला भेटायला येतो. ओके, हा बाय. अरे यार, स्मॉल ऑरेंज काय बोलती त्याच्याशी. उलट यालाच कन्व्हिन्स नाही ना करणार डिवोर्स घेऊ नको म्हणून. यार मी जाते. रिक्षा. चला लवकर लवकर होमवर्क करा, मग आपल्याला फिरायला जायचंय. अरे अक्षर चांगली काढ, हळूवार. स्पेलिंग आलेलीस तू. विनर, WINNER. दादा येऊ का? हो या या, नमस्कार नमस्कार. अहो बटाटे वडे आणले होते, अथर्वला आवडतात ना म्हणून. अरे वा, मज्जा. बरं देते वहिनींकडे. अहो पण सरी तर तुमच्याकडेच गेली आहे. नाही हो, हो, आमच्याकडे नाही आल्या वहिनी. तुमच्याकडे आली नाही, गेली कुठे? अहो सोसायटीतच असतील कुठेतरी, गप्पा मारत रमले असतील. हा येतील एवढ्या. बरं हे घ्या, मी निघते. हो. हे थांबलेत वडे खायला. बरं थँक्यू. हो वेलकम. गेली कुठे? कमाला. हा सुनबाई बोल. बाबा, आज मला घरी यायला जरा उशीर होईल. का ग बेटा? आईंनी मला आपल्या घरापासच्या मंदिराजवळ बोलवलंय. पण सरिता मला काहीच बोलली नाही. बाबा, ते हल्ली आईंच्या लक्षात राहत नाही ना, मन थाऱ्यावरती नाही त्यांचं. पण तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना सोबत घेऊन येईन. ठीक आहे. ठीक आहे. सरिता देवळात गेली, मला काही सांगितलं नाही. देवा, आज मी ज्याच्यासाठी इथं आले ते काम माझं तडीच जाऊ दे बा. मा मुलाची आणि सुनेची अशी ताटातूट नाही पाहावत बर मला. तुला तर सगळंच माहित आहे, मला तुझ्यावर विश्वास आहे. तू जे काय करशील ते बरोबरच असं. तुझ्यावरच सोपून राहिली मी सगळं. आई, आला होतो. बरं झालं, मी तुझीच वाट पाहत होते. बरं हो ते जरा प्रॉब्लेम झाला म्हणून यायला उशीर झाला. कायच प्रॉब्लेम? जाऊ दे आता, काय सांगू, ते महत्वाचं नाही. बरं वाटत नाही का तुला? हा, तब्येत बरी नाही? आता काय सांगू मी आई, बघ ना तूच कशी वाट लागली ग माझी, सगळीच आयुष्याची अख्खी वाट लागली. ती भटक भवान तुला काही देत नाही का खायला प्यायला? कोण? त्या कोण? तीच धन्या. आई तिचं सोड ना, तिच्यापेक्षा अजून मोठे प्रॉब्लेम्स आहेत का आयुष्यात. तिथे कंपनीचे शेअर मार्केटमध्ये पडलेत, माझ्या कंपनीनं नोटीस पाठवली आहे मला. बरं ही संकट कमी होती की काय म्हणून तुझ्या लाडक्या सूनबाईनं ही डिवोर्सची नोटीस पाठवली आणि काय काय आरोप केले ताई त्याच्यामध्ये माहितीये. मी आयुष्यात विचार केला नव्हता राधिका अशी वागेल माझ्याशी. एक एक आरोप तो जाऊ. थोडक्यात काय आई, तर आपलं म्हणणं खरं करण्यासाठी हिने माझ्या आयुष्याची वाट लावली. मी किली बोलवलं इथं. अगं तू तिला कशाला बोलवलंस तिथे? कळालं म्हणजे? पागुर मायाची इच्छा आहे की तुमच्या दोघांमध्ये जे काही समज गैरसमज आहे, जे काही वादावादी आहेत, ते मिटवून टाकायसाठी. गुरु, मला तुमच्या दोघांची ताटातूट झालेली नाही पाहावत. बरं, तुम्ही दोघांनी घटस्फोट घ्यावा असं मला नाही वाटत अजिबात. पोराचा विचार करा रे थोडा. तुला मला लाख वाटेल ग असं व्हावं,
तिला वाटलं पाहिजे ना, तिच्याच मनात नाहीये, तिला जर घटस्फोट घ्यायचा आपण तरी काय करणार सांग? हा नाही आता काय बाबा, तिला गरज नाही माझी, ती मोठी बिझनेस वुमन झाली, काय करायचं सांग? नाही ना रे गुरु, नाही ना, मला नाही ना असं वाटत बघ. म्हणूनच मी का म्हणत आहे, तुम्ही दोघं जण एकत्र बसा, तुमच्यामध्ये जे काही समज गैरसमज असतील, ज्या काही वादावादी असतील, ते एकमेकांशी बोलून सोडवा. भरला संसार मोडू नये गुरु, असं करू नको बा. घर बांधायला जितका वेळ लागते का नाही गुरु, त्यापेक्षाही 10 पटीनं जास्त वेळ हा संसाराचा डोलारा उभा करावा लागते ना, त्याच्यासाठी लागते. तुम्ही तर का बा एका फटक्यात एका क्षणात सगळं पाडून कोलमडून मोकळे झाला. सद्बुद्धीचा विचार करा बरं. नाही नाही आई, आता मला नाही वाटत हे शक्य होईल, खूप उशीर झालाय आता. असं नको ना बोलू गुरु, माझ्या काळजाचं ठोका चुकते का नाही? ए पाय गुरु, आपल्या घराण्यामध्ये कोणी कधी घटस्फोट घेतलेला नाही बरं. हे का खूळ तुम्ही घेऊन बसला? लोक का म्हणतील, तोंडात माती घालतील ना. हा बरं संसार आहे, भांड्याला भांड लागतं का नाही? कधी गाड्यावर नाव असते, कधी नावेवर गाडा असते. म्हणूनच तर म्हणत आहे ना, सामुपचारांना मिटवून टाका ना, सगळं चांगलं सगळं व्यवस्थित होईल ना. आई इथे काय करून राहिले? पाहिलं ना ऍटिट्यूड, पाहिलं कशी बोलते, बघितलं? मी तुमच्याशी बोलत नाहीये आणि तुमच्याशी बोलायची माझी इच्छा सुद्धा नाही. तुम्ही इथे आहात हे कळलं असतं ना तर इथे आलेच नसते. अच्छा, इथे आईंशी बोलून काहीतरी भावनिक गेम खेळण्याची इच्छा दिसते तुमची. आई चला तुम्ही चला माझ्या बघतेस ना तू. हा नाही, मुळात तिला मिटवायचंच नाहीये ना, म्हणून भाषा पाहिलीस कशी बोलते ती. काय बोलले मी? काय चुकीचं बोलले? तुमचा इतक्या दिवसांचा अनुभव माझ्या गाठीशी आहे ना. स्वतः चुका करायच्या, मग ते प्रकरण आपल्या अंगावरती आल्यानंतर ते दुसऱ्यांवरती ढकलायचं आणि स्वतः नामानिराळं राहायचं. मला काय माहिती नाही? तुम्हाला चांगलं माहितीये आईंना तुमच्याविषयी काहीतरी वाटतं, त्यांना कणव येते तुमची, त्यांना सॉफ्ट कॉर्नर आहे तुमच्याबद्दल, हे तुम्हाला माहितीये. म्हणून त्यांचा वापर करून मला कमजोर करायला आलात ना तुम्ही. मला काय माहिती नाही? नाहीच माहिती तुला, नाहीच माहिती तुला काही. हे बघ, मी आलेलो नाही आहे इथे, आईने बोलवलं म्हणून मी आलोय. मी स्वतःहून. आई तू सांग ना तू. हो ना बाई राधिका, मीच गुरुला तुला इथं बोलवलंय. आई अहो पण काहून? खाऊन म्हणजे मला तुम्हा दोघांमध्ये घटस्फोट झालेला नकोय. ऐक राधिका, तू काही चूक नाहीये यामध्ये. अन्याय तुझ्यावर झालाय, फक्त तुझ्या एकटीवरती अन्याय झालाय. पण तुझी काही चूक नसताना त्रास तर तुला एकटीलाच भोगावा लागत आहे का नाही? संसार तर तुझाच मोडत आहे का नाही? राधिका, ज्या गोष्टी आपण एकमेकांशी बोलून सोडवू शकतो, त्यासाठी कोर्टाची पायरी काहून बरं चढायची सांग? एकदा का तुम्ही कोर्टात गेला का नाही, की एकमेकांवर तुम्ही दोष देणार, आरोप करणार, तुमची नाचक्की होणार. पण या सगळ्याचा परिणाम तुझ्यावर, याच्यावर, आमच्यावर, त्या बापड्या पोरावर होईल. त्याचा विचार करा जरा, आणि मग काय तो निर्णय घ्या. बस असं मला वाटते बाई. आई आता आमच्यामध्ये काय असं नातं आहे आणि सगळं सगळ्यांना माहितीये. कुणापासून काही लपलेलं नाहीये. राधिका, धाकली मूठ 1.25 लाखाची असते बरं. घरातल्या गोष्टी घरातच ठेवाव्यात माणसाने, त्या चव्हाट्यावर आणू नये. चव्हाट्यावर आणल्या तर नाचक्की तुमच्या दोघांची होईल, चिखल तुमच्या दोघांवरच येईल. मला फक्त एवढंच वाटते, तुम्ही एकदा काय तो नीट निर्णय घ्यावा. तू सांग ना, तुझी इच्छा काय आहे ती बोल. मला जे यांच्याकडनं हवंय ते हे मला कधीच देऊ शकणार नाही.